अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्दशी आली आहे. ही संकष्टी चतुर्दशी गुरुवारी आली असून गुरुवारचा योग आणि संकष्टी चतुर्दशीचा योग अतिशय महत्त्वाचा योग जुळून आलेला आहे. या दिवशी जर आपण विधीपूर्वक गणेशांचे पूजन केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपली सर्व कामे देखील मार्गी लागतात. तसेच आपल्या मुलांमध्ये देखील प्रगती होते. तर या दिवशी आपण गणेशांचे पूजन कसे करायचे आणि या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या घरात प्रगती होईल व मुलाबाळांमध्ये प्रगती होईल याची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर गणेश चतुर्दशी दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपले अंगण वगैरे स्वच्छ करायचे आहे आणि या दिवशी आपण संकल्प करायचा आहे आणि गणेश चतुर्दशीचे व्रत करायचे आहे. तर या दिवशी आपण जास्तीत जास्त गणेशांचे नामस्मरण करायचा प्रयत्न करायचा आहे आणि या दिवशी आपण गणेशांना अभिषेक घालायचा आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण वेगळी पूजा मांडायची, शक्य नसेल तर आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यात ही पूजा मांडू शकतो. गणेशांना अभिषेक घालून झाल्यानंतर आपण गणेशांना अष्टगंध व्हायचा आहे, दुर्वा व्हायचे आहेत. गणपती बाप्पांना आपल्या गणपती बाप्पांची आवडती फुले गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपण श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर आपण गणेशांचे विधिवत पूजन केल्यानंतर आपण ही संकष्टी चतुर्दशी गुरुवारी येत असल्यामुळे या दिवशी गणेशांच्या विशेष पूजनासह काही उपाय केल्यास याचा आपल्याला उत्तम लाभ मिळू शकतो आणि गणपती बाप्पांची कृपा देखील आपल्यावर होते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आपल्या प्राचीन कालापासून चालू आहे. गणेशांच्या व्रतामध्ये संकष्टी चतुर्दशीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टी चतुर्दशी हे व्रत कोणीही करू शकते आणि प्रत्येक संकष्टीला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पांचे पूजन करीत असतो व नामस्मरण करीत असतो. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत असल्यामुळे ते अग्रस्थानी लढणारे आणि भक्तांच्या प्रत्येक नवसाला पावणारे व गोडधोड आवडीने खाणाऱ्या, शिक्षणाची आवड असणाऱ्या आणि आस्था बाळगणाऱ्या अशा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव मानला जातो. तर 22 ऑगस्ट 2024 रोजी संकष्टी असून ही संकष्टी गुरुवारी आहे व या गुरुवारी आपण गणपती बाप्पांचे पूजन आणि नामस्मरण जास्तीत जास्त करायचे आहे. आपल्याला काय होतं की अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न करूनही यश आणि प्रगती साध्य करता येत नाही. मेहनत करून देखील आपल्याला त्या मेहनतीची फळ मिळत नाही. परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळावे यासाठी आपण जर या दिवशी काही उपाय केले, म्हणजे संकष्टी चतुर्दशी दिवशी, श्रावण संकष्टी चतुर्दशी दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच या उपायांचा लाभ होऊन आपल्याला चांगले अनुभव येऊ शकतात. तर आता आपण पाहूया उपाय कोणते करायचे. तर आपण या संकष्टी दिवशी गणपती बाप्पांना आवडणारी फुले आपण जरूर अर्पण करायची. म्हणजे जास्वंदीचे फूल आपण जास्तीत जास्त गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. राहू केतूसह अन्य काही ग्रह दोष असल्यास आपण ओम दुर्मुखाय नमः, ओम दुर्मुखाय नमः, ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात केला तरी चालेल. यामुळे आपल्या कुंडलीतील दोष निघून जातील. यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी आपण गणपती बाप्पांना या दिवशी 11 दुर्वाच्या जोड्या अर्पण करायच्या आहेत किंवा मग 21 केल्या तरी उत्तम, किंवा मग तुम्ही यथाशक्ती जास्तीत जास्त करणार असाल तर चांगलेच होईल. तर आपण या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांच्या जोड्या अर्पण करायच्या आहेत. गणपती अथर्वशीर्ष जरूर आपण पठण करायचे आहे. तुम्हाला जर म्हणता येणे शक्य नसेल तर तुम्ही हे श्रवण देखील करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराल तर त्या दुर्वा अतिशय स्वच्छ ठिकाणाहून घेतलेल्या असल्या पाहिजेत. घाणेरड्या ठिकाणच्या दुर्वा आपण घ्यायच्या नाहीत. आपण दुर्वा घेतल्यानंतर या दुर्वा स्वच्छ धुवून वाळवून त्याची जुडी करूनच आपण गणपती बाप्पांना
अर्पण करायचे आहेत. आणि दुर्वा घेताना नेहमी 11, 21, 31, 51 अशा प्रमाणातच आपण दुर्वा घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे हा महिना श्रावण महिना असल्यामुळे, शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे आपण या श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासह शिवपूजन देखील आपण नक्की करायचं आहे. गणपती शिवपुत्र मानला गेला असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा या दोघांचे शुभ आशीर्वाद आपल्याला या दिवशी प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शिवशंकरांचे पूजन देखील या संकष्टी चतुर्दशी दिवशी करायचे आहे. परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्टी चतुर्दशीचे व्रत करणे अतिशय उत्तम व फलदायी ठरते. त्यांनी हे व्रत मनोभावी केल्यानंतर नक्कीच आपल्या परीक्षेत, अभ्यासात यश प्राप्ती होते व मुलांच्या अभ्यासात देखील प्रगती होते. तर मैत्रिणींनो, आपण संकष्टी चतुर्दशी हे उपाय करावे आणि आपल्याला आवश्यक ते लाभ नक्की मिळतील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.